समर्थ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपक ज्योती नमस्तुते। तर दिवा हा प्रकाश पसरवतो आणि प्रकाश हा ज्ञान पसरवतो। देवाकडून आपल्याला संपूर्ण ज्ञान मिळावं म्हणून आपण देवाजवळ दिवे लावतो। कोणती पूजा असो किंवा कोणतेही समारंभाचे लोकार्पण असो, सर्व शुभ कार्याच्या सुरुवातीस दीप प्रज्वलन करण्याची प्रथा आहे। ज्या प्रकारे दिव्याची वात नेहमी उंचावते, त्याचप्रमाणे माणूस देखील उंचावत राहावं, हेच दीप प्रज्वलनाचे मुख्य अर्थ आहे। म्हणून सर्वांचे कल्याण हो अशी इच्छा बाळगणाऱ्या माणसाने दिवा लावताना दीप मंत्र आवर्जून म्हणावं। हिंदू धर्मात कोणतेही शुभ काम करताना दिवा लावतात। सकाळ आणि संध्याकाळ पूजा करताना देखील दिवा लावतात। तुम्ही जर देवीची पूजा करत असाल तर दिवा ठेवण्यापूर्वी त्याच्या अगोदर आपल्याला अष्टदल कमल काढायचं आहे। ते तुम्ही तांदळाने काढू शकतात किंवा फुलांनी सुद्धा काढू शकतात। दिवा लावण्यापूर्वी अगोदर पाटावर किंवा चौरंगावर आपल्याला लाल रंगाचा कपडा अंथरून घ्यायचा आहे। त्यावर आपली घटाची मांडणी करायची आहे, कलशाची मांडणी करायची आहे। देवीचा फोटोवरती जे काही असेल ते तुम्हाला पुसायचं आणि पूजायचं आहे। दिवा लावताना सुद्धा त्याखाली लाल रंगाचे कापड आलं पाहिजे तशी काळजी घ्यायची आहे। आणि आपल्याला जमिनीवर दिवा ठेवायचा नाहीये, त्याच्या खाली लाल रंगाचा कपडा, त्यावर अष्टदल कमळ काढायचं तांदळाने किंवा फुलांनी। त्याच्यावर आपल्याला आपला पितळेचा किंवा मातीचा दिवा ठेवायचा आहे। दिव्याखाली एक छोटंसं खोलगट वाटी दिव्याखाली बसेल अशा पद्धतीने ठेवा, कारण आपण 9 दिवस दिवा लावणार आहोत। तर त्याचं तेल आहे किंवा काजळी येऊ शकते, तर त्याच्यासाठी तुमचा कपडा पण खराब होणार नाही, ही काळजी घेण्यासाठी तुम्ही दिव्याखाली वाटी किंवा छोटी प्लेट जरूर ठेवा। नवरात्राच्या 9 दिवसात आपण घरात घटस्थापना आणि अखंड दिवा लावतो। या अखंड दिव्याला न विझू देता ठेवण्याचा नियम आहे। हा अखंड दिवा लावल्यावर आपण ह्याला एकटे सोडू शकत नाही आणि त्याला विझूही द्यायचे नाही। जर का हा दिवा विझला तर हे वाईट मानले जाते। नवरात्रात 9 दिवसांपर्यंत देवी आईला प्रसन्न करण्यासाठी आणि इच्छित फळ मिळावे म्हणून यासाठी गाईचा साजूक तुपाने अखंड दिवा लावतात। जर घरात गाईचे साजूक तूप नसेल तर इतर कोणत्याही तुपाने किंवा तेलाने दिवा लावू शकतात। असे मानले जाते की नवरात्रीत दिवा तेवत ठेवल्यानं घरात सौख्य आणि शांतता बनून राहते आणि सर्व कार्य पूर्ण सिद्ध होतात। म्हणून नवरात्रीच्या पहिल्या दिवशी संकल्प करून अखंड दिवा लावावा आणि त्याच्या नियमाचं पालन करावं। तर हे अष्टदल कमळ आपण गुलाल किंवा रंगीत तांदूळाने देखील काढू शकतात। अखंड दिव्याची वात देखील महत्त्वाची आहे। ही वात रक्षासूत्र म्हणजे कलावापासून बनवलेली असते। 1.25 हाताचा मापाचा हा रक्षासूत्र असतो। पूजेत वापरला जाणारा कच्चा कापूस घेऊन ही वात वळतात आणि ती वात दिव्याच्या मध्यभागी ठेवतात। हिंदू धर्मात कोणतेही शुभ काम करताना दिवा लावतात। सकाळ आणि संध्याकाळ पूजा करताना देखील दिवा लावतात। वास्तुशास्त्रात दिवा ठेवण्याच्या आणि त्याला लावण्यासंबंधी काही नियम सांगितले आहेत। दिव्याची वात कोणत्या दिशेने असावी या संदर्भात वास्तुशास्त्रात पुरेशी माहिती मिळते। वास्तुशास्त्रात हे देखील सांगितले जाते की दिव्याची वात कोणत्या दिशेला ठेवल्यावर त्याचा काय परिणाम होतो। तर नवरात्रामध्ये अखंड दिवा का लावतात? आपल्या हिंदू धर्मात नवरात्राला खूप महत्त्व आहे। आपण वर्षातून 2 वेळा देवीची उपासना करतो। नवरात्रीत देवी आईला प्रसन्न करण्यासाठी भाविक लोक घटस्थापना, अखंड दिवा, जागरण इत्यादी करतात। कापसाचे हे वात आपल्याला तयार करायचे आहे। या वातीला रक्षासूत्र सुद्धा म्हटलं जातं। अखंड ठेवण्यासाठी साजूक तुपाचा वापर करावा। जर आपल्याकडे साजूक तूप नसेल तर आपण रिफाइंड ऑइल किंवा मोहरीच्या तेलाचा सुद्धा दिवा लावू शकतो। अखंड तुपाचा दिवा देवीच्या उजव्या बाजूस ठेवावा। जर का दिवा तुपाचा असेल तर उजव्या बाजूस ठेवावा। तेलाचा दिवा असेल, कोणत्याही तेलाचा असो, मग तो देवीच्या डाव्या बाजूस ठेवावा। दिवा लावायला तुम्ही त्याच्यावर काचेचे झाकण सुद्धा ठेवू शकता।
संकल्प पूर्ण झाल्यावर कधीही दिव्याला फुंकर मारून विझवू नये. दिवा स्वतःच शांत होऊ द्या. ईशान्य कोन म्हणजे उत्तर पूर्व दिशा. याला देवी देवतांचे स्थान मानतात, म्हणून अखंड दिवा पूर्व दक्षिण दिशा म्हणजे आग्नेय कोनात ठेवणं शुभ असतं. लक्षात ठेवा की पूजेच्या वेळी दिव्याचं तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावं. अखंड दिवा तेवण्यापूर्वी हात जोडून श्री गणेश, देवी दुर्गा आणि भगवान शंकराची पूजा करावी. दिवा लावताना मनातल्या मनात आपल्या इच्छेबद्दल विचार करा आणि देवी आईला विनवणी करा की पूजेच्या सांगतासह माझ्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या. अखंड दिवा लावताना हे मंत्र म्हणावं: ओम जयंती मंगला काली भद्रकाली कृपालिनी दुर्गा क्षमा शिवधात्री स्वाहा स्वदा नमोस्तुते. किंवा दीपज्योती परब्रह्म दीपज्योती जनार्दन दीपो हरती मे पाप संध्या दीप नमोस्तुते. दीपो ज्योती परब्रह्म दीपो ज्योती जनार्दन दीपो हरतु मे पाप संध्या दीप नमोस्तुते. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते. अखंड दिवा लावण्याचे शुभ नियम. नवरात्रात अखंड दिव्याची वात पूर्व दिशेला ठेवल्यानं आयुष्य वाढतं. दिव्याची वात पश्चिम दिशेनं ठेवल्यानं दुःख वाढतं. तर दिव्याची वात उत्तर दिशेनं केल्यानं धनलाभ होतो आणि दिव्याची वात दक्षिण दिशेला केल्यानं तोटा होतो. हा तोटा माणसाच्या किंवा धनाच्या रूपात देखील संभवतो. कोणत्याही शुभ काम करण्याच्या पूर्वी दिवा लावताना या मंत्राचे जप केल्यानं त्वरित यश प्राप्ती होते. अखंड दिव्याची उष्णता दिव्यापासून सुमारे 4 बोटं जाणवली पाहिजे. असा दिवा भाग्याचं सूचक असतं. दिव्याची वात सोनेरी असावी, ज्यामुळे आपल्या जीवनात धन धान्य अफाट मिळतं आणि व्यवसायात प्रगती होते. जर अखंड वात विनाकारणास्तव स्वतःच विझल्यास घरात आर्थिक संकटे येण्याची शक्यता असते. दिव्यात पुन्हा पुन्हा वात बदलू नये. दिव्याने दिवा लावणं देखील अशुभ मानलं जातं. असे केल्याने आजारात वाढ होते आणि मंगल कार्यात अडथळा येतो. नवरात्रात मातीचा अखंड दिवा लावल्यानं आर्थिक भरभराटी येते आणि आपली सर्वत्र दिशांमध्ये कीर्ती वाढते. नवरात्रात दिवा लावल्यानं घरात आणि कुटुंबात सौख्य, शांती आणि पितृशांती मिळते. नवरात्रात तुपाचा आणि मोहरीच्या तेलाचा अखंड दिवा लावल्यानं शुभ कार्य सिद्ध होतात. विद्यार्थ्यांना यश प्राप्तीसाठी तुपाचा दिवा लावावा. जर आपल्याला काही वास्तुदोष असल्यास त्याला दूर करण्यासाठी वास्तुदोषाच्या ठिकाणी तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. तर शनीच्या दुष्प्रभावापासून सुटका मिळवण्यासाठी नवरात्रात तिळाच्या तेलाचा अखंड दिवा लावावा. हा अखंड दिवा शुभ मानला जातो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.